मित्र हो, लोक माझ्याजवळ निराळ्या विचाराने येतात. पारमार्थिक विचाराने, आध्यात्मिक विचाराने, सामाजिक विचाराने येतात. तसेच त्यांच्या सुखदुःखाच्या विचारानेही येतात. आणि मी त्या सर्वांना त्यांच्या परीनं सर्व तऱ्हेची खुराक देण्याचा जन्मभर प्रयत्न केला आहे. ग्रंथ रूपाने, भजन रूपाने, प्रार्थना रूपाने, व्यायाम रूपाने, रामधून रूपाने, ग्रह स्वच्छतेच्या रूपाने, लग्न संस्काराच्या रूपाने, मृत्यू संस्काराच्या रूपाने, सर्व तऱ्हेने मला जे आवश्यक आजच्या काळाला वाटतं तो विचार मी त्यांना देत आलोय. आणि माझा त्या विचारावर विश्वास आहे. माझा त्या विचारावर विश्वास आहे कारण मला त्याचं सर्वांचं मूळ हे माहिती आहे की मनुष्य प्राणी हा काय एकट्यासाठी जन्माला आला नाही. तो सामूहिक जीवनासाठी आला आहे आणि समूहाने जगण्यासाठी आला आहे. समूहाचं कल्याण करण्यासाठी आला. मला लक्षात किंवा आता मला काही जास्त सांगणं असं काही वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये आजही हे सर्व धन तुमच्या सर्वांच्या जवळ उपलब्ध आहे. साधारण सेवक असेल त्याच्यासाठी आहे, साहित्यिक असेल त्याच्यासाठी आहे, आध्यात्मिक असेल त्याच्यासाठी आहे, राजकीय असेल त्याच्यासाठी आहे, विश्वव्यापी असेल त्याच्यासाठी आहे. असं सर्वांच्या जवळ माझ्या परीने सामान ठेवून दिलेलं आहे. आता आपलं कर्तव्य होतच आहे की मला विचारायचं नाही, काय करायचं असेल ते काय करायचं असेल ते करावं, दाखवावं, त्याचं दर्शन द्यावं. आणि प्रत्येक सेवकाने, कार्यकर्त्यांनी आपापले क्षेत्र चांगलं सुंदर निवडून त्या क्षेत्रामध्ये काही करून दाखवावं. 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष करावं. हेच महत्वाचं माझ्या दृष्टीने तरी मला वाटतं. गुरुकुंज आश्रम हा सर्वांचा आहे, परंतु काम करण्याचं क्षेत्र हे भारतवर्ष आहे. म्हणून गुरुकुंजाकडे त्या दृष्टीने आपण बघत जावं आणि आपलं क्षेत्र कामाच्या दृष्टीने त्या विभागात वापरावं. अशी ही योजना माझ्या दृष्टीनं मला वाटते. आपण सर्व लोक माझ्या या बिमारीबद्दल मोठं आश्चर्य करत असाल, पण मला त्याचं काही आश्चर्य नाही. मला त्याची काही जाणीव होती म्हणूनच मी इतका फिरलो. नाहीतर इतका माणूस कधी फिरू शकत नाही. मला वाटलं की आपल्या असलेल्या उर्वरित वेळात जास्तीत जास्त काही समाजाची सेवा करता आली तर करावी म्हणून आपला फिरलो. आणि आता फिरण्याचे दिवस संपले आहेत म्हणूनच मी बसलो. तेव्हा आपल्या लोकांचं कर्तव्य आता हेच असू शकतं की या वाङ्मयाला करोडोमुखी जाऊ द्यावं. हजारो लोकांमध्ये भाविकात ती भक्ती वाढवावी आणि त्याची जी कीर्ती आहे ती स्वार्थ रूपाने न पसरवता
परोपकारा पुण्याय पापाय परपूजनम या प्रवृत्तीप्रमाणे समजून घेतली पाहिजे. मी आता आपल्याला सर्वांना सांगण्याच्या बरोबर बाळासाहेबांनाही सांगून ठेवलेलंच आहे, पत्र बघून ठेवलं आहे, माझ्या जिवंतपणीचंही लिहिलं आहे आणि माझ्या मृत्यूनंतर काय होईल कसं करावं हे सुद्धा मला चोख लिहिलं आहे. आणि लोक असे मृत्यूच्या नावाने भिणारे लोक नाहीत. आम्हाला मृत्यू हा व्यवहार आहे, जाणं येणं हा काही फार मोठा प्रश्नच नाही. पण कशासाठी यावं, काय करायसाठी यावं असे प्रश्न येतात. मग तसे आम्ही मरणाऱ्यापैकी लोक नाही. आणि म्हणून मी त्यांना लिहून ठेवून दिलं की या संस्थेचं काय करावं, पैशाचं काय करावं, दिलाचं काय करावं, या सर्व मंडळाचं काय करावं हे सुद्धा लिहून ठेवून दिलं. आता एकच उरलेलं तुमच्या लोकांचं काम आहे की तुम्ही अद्वैत चालवणे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे भूता परस्पर वदो मैत्री जीवाचे हे साधन करणे. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदी भरून तिन्ही लोकांस करणे हे आमचे महामंत्र आहेत. बरं, जय गुरु.